तर डोंबिवली डॉक्टर्स नर्स मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी आता 5वी अटक केली आहे। महिला आरोपी साधना करांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे। साधना करांडे या पीडित रुग्ण महिलेची आई आहे। त्यांची मोठी मुलगी गरोदर होती। पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या आपल्या गरोदर मुलीला रुग्णालयामध्ये घेऊन गेल्या होत्या, मात्र तिथल्या डॉक्टर्सनी उपचार करण्यास नकार दिलेला होता। त्यामुळे तिला सायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। यानंतर त्यांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यानंतरच मारहाणीची संपूर्ण घटना घडलेली होती। डोंबिवली डॉक्टर्स आणि नर्स मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी आता 5वी अटक केलेली आहे। महिला आरोपी साधना करांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। साधना करांडे या पीडित रुग्ण महिलेच्या आई आहेत, ज्यांनी संपूर्ण घडलेल्या प्रकारासंदर्भातली माहिती नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दिलेली होती। डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर त्यांनी कल्पना दिलेली होती, मात्र पुढे रमेश म्हात्रे या प्रकरणामध्ये आक्रमक झाले आणि त्यांनी मारहाण केली। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्या। अमजद खान आपल्या सोबत आहेत। अमजद, 5वी अटक करण्यात आली आहे, पोलिसांची काय माहिती आहे? तुझ्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नर्स आणि डॉक्टर मारहाण प्रकरणात जी 5वी आरोपी आहे साधना करांदे हिला अटक करण्यात आली आहे। साधना करांदे ही जी सदर गरोदर महिला होती ती ज्या दिवशी दाखल झाली आणि सर्व प्रकरण घडला, डॉक्टरांसोबत वाद झाला, त्यानंतर साधना करांदे हिने शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बोलून घेतलं होतं आणि त्यानंतर हे सर्व वाद झाला आणि प्रकरण घडलं। त्यामध्ये साधना करांदे हिला देखील आरोपी करण्यात आले होते। साधना करांदे याचा मुलगा अक्षय देखील आरोपी आहे, तो सध्या जेलमध्ये आहे। या प्रकरणात ही 5वी आरोपी आहे। सध्या तिला आता कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे आणि पुढील प्रक्रिया काय होते पाहणे महत्त्वाचे ठरणार। मात्र या प्रकरणात रमेश म्हात्रे यांना हायकोर्टाने धक्का दिला होता। आता या प्रकरणातील ही जी 5वी आरोपी अटक केल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आलाय। निश्चित। अमजद, धन्यवाद माहितीसाठी।